हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 14. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 7व्या श्लोकावर गीताभूषण टीका आपण वाचत आहोत. श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या 7व्या श्लोकावर जे वर्णन केलं आहे ते बरंच मोठं आहे. आता पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, हा जो रजोगुण आहे तो इंद्रिय विषय उपभोगाच्या इच्छा म्हणजे तृष्णा निर्माण करतो आणि या इच्छा आहेत त्या शांत होत नाहीत. इंद्रिय तृप्ती एकदा केली तरीही त्या इच्छा शांत तृप्त होत नाहीत. तर याविषयी वैष्णवाचार्य आणखीन समजवताना म्हणतात की जेव्हा व्यक्ती असा या गुणांच्या अधिपत्याखाली असतो आणि त्याला विविध इच्छा होत असतात, पण जर अशा व्यक्तीला अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील भक्तांचं वैष्णवांचं मार्गदर्शन मिळालं आणि तो भगवान श्रीकृष्णांच्या नामाचा जप करायला लागला, रोज हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असा महामंत्र तो बोलत राहिला, भगवंतांचं दर्शन घेत राहिला आपल्या डोळ्यांनी, कानांनी हे जे हरे कृष्ण महामंत्र आहे ते ऐकत राहिला, भगवंतांच्या कथा ऐकत राहिला, जिभेने कृष्ण प्रसाद खात राहिला आणि आपल्या शरीराला भगवंतांच्या सेवेत त्यांनी लावलं, तर तो असा व्यक्ती कुठच्याही गुणाच्या प्रभावाखाली असो, तो हळूहळू आध्यात्मिक प्रगती करत जातो. जर एखादा व्यक्ती तमोगुणात आहे तर तो वर प्रगत करत जातो आणि रजोगुणात येतो. एखादा रजोगुणात असेल तर तो अशा रीतीने आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या संबंधित इंद्रिय विषय देऊन आणखीन प्रगत होतो आणि सतोगुणापर्यंत तो जातो आणि पुढे त्याची आणखीन आध्यात्मिक प्रगती होत जाते. तर असा एक प्रश्न विचारला जातो की जी आपली जीभ आहे तिला रुचकर खायची इच्छा होत असते, मग आपण काय करायचं? तर असं समजावलं जातं की खूप सुरेखरित्या नैवेद्य बनवायचा, स्वयंपाक करायचा, भगवंतांना तो नैवेद्य दाखवायचा, अर्पण करायचा. भगवंत त्याच्यावर आपला कृपेचा कटाक्ष टाकतात, बघतात आणि त्या पदार्थांमधलं जे काही अयोग्य आहे ते काढून टाकतात आणि पूर्ण कृष्ण प्रसाद आपल्यासाठी तयार असतो. हा जो प्रसाद आपण स्वीकारतो ती भगवंतांची कृपा आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं कृपा प्रसाद. प्रसाद या शब्दाचा, या प्रत्येक अक्षराचा अर्थ आहे प्र म्हणजे प्रभूचे, सा म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन, प्रभूचे साक्षात दर्शन. तर जसजसं आपण भगवान श्रीकृष्णांना अर्पण केलेला हा जो नैवेद्य आहे प्रसाद रूपात जेव्हा प्राप्त करत जाऊ तर आपलं हृदय आहे, आपली चेतना आहे ती हळूहळू शुद्ध होत जाते. आणि म्हणून म्हटलं जातं की रजोगुणाच्या प्रभावाखाली इंद्रिय उपभोग करायला आसक्त असलेला व्यक्ती जर भगवान श्रीकृष्णांच्या संबंधित इंद्रिय विषय स्वीकारत राहिला तर तो शुद्ध होईल. जसं श्रील प्रभुपाद समजवतात की एखाद्या व्यक्तीला इंद्रिय विषय उपभोगण्याप्रती आसक्तीच नाहीये तर तो भगवान श्रीकृष्णांप्रती सुद्धा आसक्त होणार नाही. जसं जेवणामध्ये रुची नाहीये, एखाद्या व्यक्तीला आवड नाहीये, तर असा व्यक्ती मग कृष्ण प्रसादाचं तरी कसं आस्वादन करेल? जसे हे जे निर्विशेषवादी आहेत, निराकारवादी आहेत, जे भगवंतांना निराकार समजतात, तर असे लोक आपल्या इंद्रियांना नेहमी इंद्रिय विषयांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. ते आपल्या जिभेला कोरडं, शुष्क, चवहीन असं अन्न पुरवत असतात. तर असे लोक आहेत ते समजूच शकत नाहीत की कृष्ण प्रसाद खाऊन
छान छान गुलाबजाम, रसगुल्ले हे कृष्ण प्रसाद रूपात खाऊन व्यक्ती कशा रीतीने भगवंतांना प्राप्त करू शकतो हे निराकारवादी, निर्विशेषवादी जाणूच शकणार नाहीत. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.